तो की देवापा तू पृथ्वीची निर्मिती केलीस, तुझं सार्वभौम सामर्थ्य देवापा तू दाखवत आहेस. आज जगभरामध्ये देवापा आम्ही ऐकत आहोत, टेलिव्हिजनला पाहत आहोत, सोशल मीडियावर देवा पाहत आहोत. फार मोठ्या प्रमाणात देवापा गोष्टी या जगामध्ये घडत आहेत. आणि जेव्हा प्रभू आम्ही तुझ्या वचनाकडे पाहतो, आम्हाला हे कळत आहे की तुझं येणं किती जवळ आहे. ज्या भविष्यवाण्या तुझ्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत त्या किती सुंदर रीतीने देवापा पूर्ण होत आहेत. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताचं अद्भुत असं पुन्हा जे आगमन आहे त्याविषयी देवापा आम्ही फार उत्कंठित आहोत, कारण तो आपल्या मंडळीला अंतराळात घेणार आहे. आणि प्रभू आमची ही प्रार्थना आहे की तुझ्या एकुलत्या एका पुत्राचं येणं लवकर होऊ दे, की आम्ही त्या संवेद प्रभू त्या राजासनाजवळ येऊ शकू आणि तुझं महान सामर्थ्याची अनुभूती घेऊ शकू. किती अद्भुत देवापा तुझी कृपा आहे. त्या पलीकडे देवापा जग ज्या रीतीनं आज पुढे जात आहे, अनेक मोठमोठी संकट या जगाच्या दृष्टिकोनातून समोर येऊन ठेवलेली आहेत. देवापा मंडळी म्हणून आम्हाला किती जागृत राहायचं आहे, घडत असणाऱ्या गोष्टींकडे किती काळजीपूर्वक पाहायचं आहे. यासाठी देवापा आम्हाला तयार कर. आम्ही देवा तुझे मनापासून आभार मानतो की आम्हाला आमच्या ससद्विवेकामध्ये ही कृपा पुरवलीस की देवापा आम्ही मंडळीमध्ये प्रगतीकरण हे शिकावं. देवापा त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जात असताना आम्हाला तुझ्या कृपेची गरज आहे. आम्हाला विशेष तुझं मार्गदर्शन कर की आम्ही यथायोग्य रीतीनं देवापा हे शिकावं. सर्व गौरव मान सन्मान आम्ही तुला देत केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवा आमेन. पुन्हा एकदा सर्वांना सलाम. देवाची स्तुती आपण करू. त्याचबरोबर आपण प्रगतीकरण याचा 6वा जो अध्याय आहे तो आपण शिकत आहोत आणि त्याच्यामध्ये फार अद्भुत असं गौरव जे आहे ते गौरव आपण पाहत आहोत की किती सुंदर रीतीने हे शिक्के फोडण्यात येत आहेत. आणि शिक्के फोडण्यात आल्यानंतर कोणकोणत्या घटना त्या ठिकाणी घडत आहेत. आता या जे सिच्युएशनला आपण आहे, आपण 5वा शिक्का जो आहे त्याविषयी शिकणार आहोत. आणि अध्याय 6 आणि वचन 9 पासून 11 पर्यंत हा 5वा शिक्क्याविषयी लिहिलेला आहे. तर आम्ही हा शास्त्र भाग तुमच्या सगळ्यांसाठी वाचतो. थोडंसं आपण लक्ष देऊया आणि काळजीपूर्वक याकडे पाहू. 6वा अध्याय वचन 9 पासून पुढे. त्याने 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष पटवली होती तीचमुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. मी पुन्हा एकदा वचन वाचतो. त्याने 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष पटवली होती तीचमुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे प्रभो, जो तू पवित्र व सत्य आहेस, तो तू न्यायनिवाडा करीत नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या जनांपासून आमच्या रक्ताचा सूड घेत नाहीस, हे किती वेळ चालणार? तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की तुमचे सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जीवे मारले जाणार. 11 वचन पुन्हा वाचतो. तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की तुमचे सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जीवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ स्तब्ध राहा. त्यानो हा जो 5वा शिक्का आहे, एक महत्वपूर्ण घटना या ठिकाणी घडलेली आपण पाहतो. अध्याय 6चा थोडासा आपण सारांश पाहूया आणि आतापर्यंत शिकलेल्या 4 शिक्क्यांसंदर्भात आणि मग आपण 5व्या शिक्क्याकडे जाऊ.
या अध्यायात पहिल्या 8 वचनामध्ये आपण पाहिलं आहे की परमेश्वराचा क्रोध महासंकटाच्या काळात पृथ्वीवर ओतला जात आहे. पहिले 4 शिक्के उघडल्यानंतर पृथ्वीवर भयंकर आपत्ती कोसळलेली आपण आढळतो. आपण पाहिलेलं आहे की जेव्हा अध्याय 6ला सुरुवात होते, वचन 8 पर्यंत आपण जिथं आलो त्या 8 वचनामध्ये महासंकटाचा जो काळ आहे त्या महासंकटाच्या कालखंडामध्ये कोणत्या गोष्टी घडणार आहेत ते आपण पाहिलेलं आहे. तुम्हाला जर थोडीशी आठवण असेल तर आपण शिकत असताना आपण म्हटलं की आपला जो विश्वास आहे त्या विश्वासाला अनुसरून महासंकटाचा जो काळ आहे तो महासंकटाचा काळ किती वर्षांचा असेल तुम्हाला आठवतं? आपण काय शिकलेलो होतो? किती वर्षांचा कालखंड असेल तो? 7 वर्षांचा. आणि पहिले 3.5 वर्षांचा जो कालखंड आहे आणि दुसऱ्या 3.5 वर्षांचा जो कालखंड आहे या संदर्भात आपण शिकलेलो होतो. आणि आपण हेही शिकलेलो होतो की यामध्ये पुष्कळशा विश्वास आहेत, एस्केटोलॉजिकल जे फेथ आहेत त्याच्यामध्ये, की रॅप्चर ज्याला आपण म्हणतो की अंतराळी घेतले जाणं ही जी वेळ आहे ही कधी होणार आहे, किंवा ही झालेली आहे का, ही होणार आहे का, किंवा ही कोणत्या वेळेला होणार आहे, याविषयी अनेक मतं आपल्याला पवित्र शास्त्राला अनुसरून असणारे विश्वास जे आहेत, जे म्हणत आहेत की आमचा पवित्र शास्त्रावर विश्वास आहे, वचनावर विश्वास आहे, त्यांची अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. आणि या मतांमध्ये ज्यावेळेस आपण या ठिकाणी येतो, शिक्का हा जो 5वा फोडलेला आहे, तर अनेकांचा विश्वास हा आहे की महासंकटाच्या मध्य काळामध्ये म्हणजे 3.5 वर्षाचा जो कालखंड पूर्ण होईल त्या कालखंडामध्ये मंडळीचं वर घेतलं जाणार असेल. काही जणांचा विश्वास असा आहे की हा जो संकटाचा काळ आहे हा संकटाचा काळ म्हणजे 3.5 वर्ष जे आहेत, 3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ता जो खोटा ख्रिस्त आहे, पहिला शिक्का फोडल्यावर तुम्हाला आठवतं पांढऱ्या घोड्यावर बसून आलेला आणि त्याला अधिकार दिलेला, तर तो येऊन पहिला शिक्का जो आहे, पहिला शिक्का फुटल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे तो 3.5 वर्ष जी शांतता प्रस्थापित करेल त्या वेळेनंतर लोकांना वर घेतलं जाईल असं म्हटलेलं आहे. तर अनेक ह्याच्यामध्ये वेगवेगळे असे विश्वास आपल्याला आढळत आहेत. पण आपला विश्वास हा आहे की खोटा ख्रिस्त प्रगट होण्या अगोदरच जो येऊन लोकांना ठकवणार 3.5 वर्ष त्याच्या अगोदरच मंडळीचं लोकांतर होणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून आपण त्या अनुषंगानं पुढे जात आहोत आणि शिकत आहोत, कारण आपला मंडळीचा विश्वास बिलकुल तो आहे की महासंकटाच्या काळाचा प्रारंभ होण्या अगोदरच मंडळीला वर घेतलं जाईल. आणि त्यामुळं आपण पाहतो की अध्याय 6 वचन 1 आणि 2 त्याच्यामध्ये जो पांढरा घोडा होता आणि पांढऱ्या घोड्यावर बसलेला जो स्वार आहे त्याला शांती प्रस्थापित करण्याचा अधिकार होता आणि तो जाऊन खोटी शांती प्रस्थापित करतो. आणि आपण ज्या खोट्या शांतीविषयी पाहिलेलं आहे ती खोटी शांती अराउंड 3.5 वर्षाचा कालखंड असा आपण विश्वास ठेवलेला आहे. दुसरा शिक्का जो आहे तो लाल घोडा, युद्ध आणि हिंसा याविषयी आपण पाहिलेला आहे. तिसरा शिक्का काळा घोडा, दुष्काळ आणि आर्थिक टंचाई याविषयी आपण पाहिलेला आहे. चौथा शिक्का फिकट घोडा, मृत्यू आणि रोगराई याविषयी आपण पाहिलेलं होतं. आणि मग आपण ज्यावेळेस हे सगळं पाहत होतो आपल्याला हे कळत होतं की ही संकट म्हणजे परमेश्वराकडून पापी जगावर येणारा क्रोध होता असं आपण पाहिलेलं आहे. की हा देवाचा दुसरा काही नसून हा देवाचा खुद्द क्रोध देवा होत होता. कशावर होत होता? पापी लोकांवर. ही सगळी संकट महासंकटाच्या काळाच्या पहिल्या 3.5 वर्षात घडतात. येशूने त्याला प्रस्तुत वेदना सुरू होण्याचा काळ मत्तई 24:8 यामध्ये म्हटलेला आहे की ही सगळी जी संकट आहेत ही महासंकटाच्या काळामध्ये घडण्यात येणारी संकट होती. पहिले 3.5 वर्ष हे घडतील असं म्हटलेलं आहे. त्यानंतर 5वा शिक्का उघडल्यावर आपण मध्यबिंदू पर्यंत पोहोचतो. आता क्रोध अधिक तीव्र स्वरूपात प्रगट होईल. म्हणजे उर्वरित जे 2 शिक्के आता फुटणार आहेत त्यानंतर फारच मोठ्या प्रमाणात देवाचा जो क्रोध आहे जो प्रगट होत होता तो अधिक जास्त क्रोध प्रगट होईल असं या ठिकाणी दिसतं. आणि आता तो क्रोध अधिक तीव्र स्वरूपात प्रगट होणार आहे
असं आपल्याला दिसत आहे. म्हणून 5वा जो शिक्का आहे त्या 5व्या शिक्क्यामध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत आताच आपण वाचलेलो शास्त्र भाग आहे त्याच्यामध्ये 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी तू पवित्र व सत्य आहेस, तू कोठवर न्याय निवाडा करणार नाहीस. आता या ठिकाणी आपल्याला दिसते 5वा शिक्का फुटला. पवित्र जनांची प्रार्थना आहे, रक्तसाक्षी झालेल्या लोकांची प्रार्थना आहे. तर आपण पाहत होतो की पहिल्या 4 शिक्क्यांमध्ये घोडे आपल्याला दिसत होते आणि मग पांढरा घोडा, लाल घोडा आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की फिकट घोडा. हे लोक काय प्रदर्शित करत होते की देवाचा क्रोध कशा रीतीने येत आहे. आणि जेव्हा देवाचा क्रोध प्रगट होत आहे आपण पटकरून पाहिलं आहे की आता 5वा शिक्का फुटल्या इथं घोडा दिसत नाही पण इथे एक प्रार्थना दिसत आहे. आणि ही प्रार्थना कुणाची आहे तर पवित्र लोकांची प्रार्थना आपल्याला दिसत आहे. आणि ते म्हणत आहेत की तू पवित्र आणि सत्य आहेस. आणि ते कसली प्रार्थना करत आहेत माहिती आहे? न्यायाची. ते परमेश्वराकडून न्याय मागत आहेत. ते परमेश्वराकडून न्याय मागत आहेत, हात पसरलेले आहेत आणि परमेश्वराला म्हणतात की हे देवा तू न्याय कर. आणि असं म्हटल्यानंतर ते असं तसं नाही मागत न्याय. ते म्हणतात तू कोर्टवर न्याय निवाडा करणार नाहीस. म्हणजे देवानं त्याचा क्रोध ओतलेला आहे पण पवित्र जन तो क्रोध पाहत आहेत आणि तरीही काय बोलत आहेत? तू कोर्टवर न्याय करणार नाहीस, तू न्याय कर असं ते म्हणत आहेत. तेव्हा त्या प्रत्येकाला एक एक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यात असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास, तुमचे बंधू, तुमच्यासारखे जीवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या. तुम्ही आणखी थोडा वेळ विश्रांती घ्या कारण अजून वेळ नाही आली. जे तुमच्यासारखे अजून बंधू आहेत त्यांना अजून जीवे मारले जाणार आहे. विचार करा की परमेश्वर देवबाप हा किती सहनशील आहे आणि परमेश्वर देवबाप या ठिकाणी अजून थोडा वेळ मागत आहे. फार कठीण आहे. प्रार्थना करणारे कोण आहेत? योहानाने वेदीखाली बळी पडलेल्या आत्म्यांना पाहिले, ज्यांचा वध करण्यात आला होता, ज्यांना त्यांच्या साक्षीमुळं, ज्यांना त्यांच्या जीवनामुळं वधण्यात आलेलं होतं, अशा लोकांचे आत्मे वेदीखाली योहानाने पाहिले. प्रगटीकरण 1 अध्याय 2 वचन, 9 वचन, 12 अध्याय 17 वचन यामध्ये देवाचे वचन आणि त्यांच्या साक्षीमुळे मेलेले लोक हे वारंवार देवाच्या वचनामुळं आणि त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या साक्षीमुळं या लोकांना मारलेलं आहे. म्हणून त्यांना रक्तसाक्षी असं म्हटलेलं आहे. त्यांचं रक्त जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे. कशामुळं? कारण त्यांच्या साक्षीमुळं, त्यांच्या टेस्टमनीमुळं की प्रभू येशू ख्रिस्तासाठी ते टिकाव धरून होते त्यामुळं. आणि त्यांना काय उत्तेजन दिलेलं आहे? खुद्द प्रभू परमेश्वर काय म्हणतो? थोडा वेळ थांबा, तुमच्यासारखे तुमचे बंधू यांना अजून थोडं मरणं आवश्यक आहे. कारण का? अजून थोडंसं थांबा. तुम्हाला जी अपेक्षा आहे ती अपेक्षा बरोबर आहे पण थोडा वेळ थांबा कारण अजून वेळ आहे. काय म्हटलेलं आहे बघा त्या ठिकाणी? हे रक्तसाक्षी म्हणजे ख्रिस्तावरील विश्वास आणि सत्याची साक्ष दिल्यामुळे मारले गेले. विशेषतः हे लोक महासंकटाच्या काळात मारले गेले होते. जो कालखंड होता ज्याच्यामध्ये विजय, ज्याच्यामध्ये त्यांना सांगण्यात आलेलं की जावा विजय मिळवा. आणि हा कालखंड फार कठीण आहे आणि या कालखंडामध्ये लोक मेलेले आहेत. आणि प्रभू परमेश्वर म्हणतो की थांबा, या कालखंडामध्ये अजून विश्वासू लोकांनी मरणं आवश्यक आहे. ज्यांना लोकांतरी घेण्यात आलं नाहीये असे लोक त्या ठिकाणी आहेत. ज्यांना पहिल्या लोकांतरणामध्ये स्थान नाहीये असे लोक त्या ठिकाणी आहेत आणि ते या महासंकटाच्या काळात जात आहेत आणि तेही मरणार आहेत. म्हणून थोडा वेळ थांबा, अजून वेळ आली नाहीये. आणि हे 5वा शिक्का फुटल्यानंतर या गोष्टी स्वर्गामध्ये घडत आहेत. त्यांना आत्मे म्हटलेले आहे कारण त्यांचे शारीरिक पुनरुत्थान अजून झाले नाहीये. 20:4 हे काय होतं? हे हत्याकांड होतं. हे साक्षीमुळे मारलेले हे लोक होते. त्यांना आत्मे म्हटलेलं आहे कारण त्यांचं शारीरिक पुनरुत्थान अजून झालेलं नाही. हे हत्याकांड कुणी केलेलं आहे? हे त्यांना कुणी मारलेले लोक आहेत? हे कोण लोक आहेत? तर हे लोक हे आहेत ज्यांना सैतान आणि त्याच्या अधीन असलेल्या या दानवांचं, या मानवांचं काम आहे. जे सैतान आणि सैतानाचे जे काही हस्तक आहेत, जे या पृथ्वीवर आहेत, ते काय करणार? ते चिडून, ते दातोट खाऊन या सर्व विश्वासणाऱ्यांवर तुटून पडणार. महासंकटाचा काळ हा काही साधा सुद्धा काळ नाहीये. जर विश्वासू लोक
पहिल्या लोकांतरामध्ये त्यांना घेण्यात नाही आलं, तर त्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्यांच्यावर सैतान, त्याची हस्तकं हे तुटून पडणार आहेत. त्यांचं टार्गेट हे तुटून असणार आहे. तुम्हाला उदाहरणासाठी मी एक गोष्ट सांगतो. याचा इस्रायलशी काही संबंध नाही का. इस्रायल आजही हे मानत आहे की मसाया येणार आहे, मसीहाची ते लोक वाट बघत आहेत. म्हणून इस्रायल तारलेला आहे का? बिलकुल नाही. इस्रायलचं तारण झाले का? बिलकुल नाही. पण हे मात्र नक्की आहे की इस्रायलाचं तारण होणार आहे का? हो, होणार आहे. ते होणार कधी आहे बरं? महासंकटाच्या काळामध्ये. तर महासंकटाचा काळ हा इस्रायलाच्या तारणासाठी ठेवलेला आहे. परमेश्वर देवा फार आशेनं त्यावेळेची वाट बघत आहे आणि म्हणून त्या घटकेपर्यंत विश्वासणारे लोक आणि इस्रायल लोक हे एकत्रित प्रभू कशा रीतीने त्यांना वाचवतो, कशा रीतीने त्यांचं संगोपन करतो, हा पाहण्याचा विषय असेल. पण हे होत असताना मला तुम्हाला सांगू दे की सध्या जे इराण आहे आणि इस्रायलचं जे युद्ध चालू आहे, याच्यामध्ये इराणचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी, ते राजा आहे, त्यांना काय केलेलं आहे, त्यांना स्टेटमेंट केलेलं आहे. आणि त्यांनी स्टेटमेंट असे केलेलं आहे की इस्रायलचं नामोनिशान मिटवल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. आणि एकूण इस्लामिक राष्ट्र किती आहेत माहिती आहे तुम्हाला? 57 राष्ट्र एकत्रित येऊन इस्रायलवर तुटून पडण्याचा प्रयत्न करतात. हे मी तुम्हाला यासाठी सांगत आहे की महासंकटाच्या काळामध्ये परिस्थिती काही वेगळी नसणार आहे. जे ख्रिस्ती विश्वासू आहेत, ज्यांचं लोकांतर झालं नाही, ते जेव्हा या ठिकाणी असतील त्यावेळेस अशाच रीतीनं या लोकांवर लोक तुटून पडतील. हे कोण असतील? सैतान आणि त्याची हस्तकं. ते लोक विश्वासणाऱ्यांवर तुटून पडतील. आज कदाचित आपण अशा रीतीने या ठिकाणी बसून बायबल स्टडी घेत आहोत. कदाचित आपण यूट्यूबद्वारे लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवत आहोत. तुम्हाला अजून एक शॉकिंग गोष्ट सांगतो. हे जे युद्ध चालू आहे त्याचं मी खूप जवळून कव्हरेज बघत आहे की ह्याचा सगळ्यात मोठा घाला ते लोक स्टार्टिंगला इंटरनेटवर टाकत आहेत. इंटरनेट्स बंद, म्हणजे यू कॅनॉट ट्रान्सफर एनी मेसेज टू, कुणालाच पाठवू शकत नाही. डायरेक्ट बंद. राष्ट्रांमध्ये, ते पहिल्या देशांमध्ये, हे त्या शहरांमध्ये बंद करतात. म्हणजे तुम्ही मेसेज तुम्हाला यूज नाही शकत. म्हणजे ते म्हणते ना, वचनाची कोरड पडणार आहे. महासंकटाच्या काळामध्ये वचनाची कोरड पडणार आहे. जे तुम्ही आणि मी एवढे जास्त आपल्या सोशल मीडियावर आणि मग आपल्या मोबाईलवर एवढे डिपेंडेंट असतो, इन कमिंग डेज तुम्हाला मी सांगतो या महासंकटाच्या काळात हे काही वर्कआउट नाही होणार आहे. तुम्हाला हे देवापासून जे वचन आहे, ज्याला आपण बायबल म्हणतो, तुम्ही एकेका पानासाठी, त्यावेळेस एक एक पान आहे ना, ते पान मिळण्यासाठी लोक तडपतील. देवाच्या वचनाचा फार मोठा तुटवडा होणार आहे आणि त्या कालखंडामध्ये सैतान तुटून पडणार आहे त्याच्या हस्तकांबरोबर विश्वासणाऱ्या लोकांसंदर्भात. पण देवा त्याचा वापर ते करणार आहे. ख्रिस्तद्वेषी जगाचं दडपण जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे. आता एक न्यूज फार मोठ्या प्रमाणात येत आहे. हे ज्यावेळेस आपण प्रगतीकरण शिकत आहोत आणि हे सगळं हे चालू आहे, हे मात्र निश्चित आहे की हा शेवट नाही आहे, पण त्या दिशेनंच आपण जात आहे. आणि ज्यावेळेस आपण एजेकिएलचा ग्रंथ वाचतो, एजेकिएलच्या ग्रंथामध्ये गोग आणि मागोग याच्याविषयी तुम्ही बघितलं, ऐक वाचले कधी? हो, त्या परिस्थितीत सध्या आपण आहोत. आणि एक इंटरव्ह्यू मी पाहत होतो, त्याच्यामध्ये इस्रायल रब्बी संगती एक जण बोलत आहे आणि तो त्याला म्हणत आहे की हा जो कालखंड आहे आणि ह्या कालखंडाविषयी आपण वाचत असतो एजेकिएलच्या ग्रंथामध्ये. आणि तो म्हटला हा बिलकुल वाचत असतो. तर तो म्हणाला त्याला की बघ, इस्रायल यहुदी राष्ट्र आणि पर्शियन राष्ट्र यांचे युद्ध चालू झाले आणि बघ त्या ठिकाणी गोग आणि मागोग जे आहेत त्या संदर्भातच म्हटलेलं आहे. तर म्हणतो हा, आणि तुम्हाला मी सांगतो की ज्याला इराण आपण म्हणतो ते आता मुस्लिम राष्ट्र आहे, पण पूर्वी ते पर्शिया होतं.
आणि बिलकुल ज्यावेळेस पर्शिया आणि यहुदी राष्ट्र एकमेकात समवेत येतील आणि ते एकमेकांच्या विरोधात उभे राहतील आणि ज्यावेळेस ते राष्ट्रांचं युद्ध होईल त्या संदर्भात आहे. आणि मग तो त्या रब्बीला म्हणाला की हे रब्बी, तुला असं वाटतं का की हाच वेळ आहे? असं म्हणाल्यानंतर तो रब्बी पटकन म्हणाला, हाच तो वेळ आहे, मसीहा येणार आहे. मला काहीच डाऊट नाहीये की मसीहा येणार आहे. तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ काय? मसीहा येणार आहे. इस्रायल लोकांचा विश्वास हा आहे की मसीहा येणार आहे आणि तो ह्या महासंकटात, ह्या आमच्या एवढ्या मोठ्या कठीण परिस्थितीमधून आम्हाला तो मसीहा बाहेर काढणार आणि जगामध्ये शांती प्रस्थापित करणार. बघा, विसरू नका, पांढरा घोडा तो येतो आणि तो काय करतो? जगामध्ये शांती प्रस्थापित करतो. इस्रायल काय करणार आहे? इस्रायल इज वेटिंग फॉर मसाया. काय म्हणून? ते येईल आणि शांती प्रस्थापित करेल. असं होणार आहे का? ऍब्सोल्युटली होणार आहे. आणि मग काय घडेल बरे? पृथ्वीवर शांती, त्याचा उदो उदो होईल. ओ मसाया, जगामध्ये शांती. पण पवित्र शास्त्र आपल्याला काय म्हणतं की ही शांती किती वेळेची असेल? 3.5 वर्षामध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुटून कुणावर पडणार आहेत नंतर? ख्रिस्ती. आता एक हळूवार एक न्यूज चालू आहे. ती न्यूज काय माहित आहे? इस्लाम विरुद्ध यहुदी आणि मसीही. न्यूज काय चालू आहे? इस्लाम विरुद्ध यहुदी आणि मसीही. दे हॅव मिक्स इट. कारण का? एक ख्रिस्ती राष्ट्र आहे आणि एक यहुदी राष्ट्र आहे. ख्रिस्ती राष्ट्र कोणतं आहे? US. आणि यहुदी राष्ट्र कोणतं आहे? इस्रायल. मग ते लोक काउंट काय करायला? आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे, हे कॅल्क्युलेशन फार मोठ्या प्रमाणात स्टेप बाय स्टेप पुढे जात आहे. हो, वी नीड टू बी व्हेरी सिरियस अबाउट दिस. कारण का? ही न्यूज अशा रीतीने आता सध्या बाहेर येत आहे. म्हणून ख्रिस्ती द्वेष्टे त्या महासंकटाच्या काळामध्ये तुटून पडतील. आपल्यासमोर एक फार मोठं उदाहरण आहे. उदाहरण कोणतं आहे माहिती आहे? ज्या कालखंडामध्ये रोमन राष्ट्र होतं आणि रोमन राष्ट्रामध्ये ज्या घटकेला नेरो राजा होता आणि नेरो राजानं असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस ते रोम राष्ट्र जाळलं, कारण त्याला त्या ठिकाणी नवीन रोम राष्ट्र बनवायचं होतं, आणि जेव्हा जाळलं त्याला विचारण्यात आलं की अरे हे कोणी जाळलेलं आहे, तर त्यानं घाबरून पटकरून सांगितलं की ख्रिस्ती लोक आहेत. आणि मग त्यावेळेला सर्व जे अविश्वासणारे लोक होते ते सर्व विश्वासणाऱ्या लोकांवर तुटून पडले. टेरिबल. तुटून पडले. आणि हे ख्रिस्ती द्वेष्टे त्या महासंकटाच्या काळामध्ये अशा स्थितीत येतील. म्हणून हे पवित्र जन काय करत आहेत? हे आरोळी मारत आहेत. अरे तू न्याय कर. 5वा शिक्का कुठला? आता न्याय कर, न्याय कर, न्याय कर. कुठं नाही शांत राहतो? म्हटलं थांबा, अजून वेळ आहे. तुमच्यासारखे अजून बंधुगण आहेत. आणि प्रभू परमेश्वर जेव्हा हे बोलत आहे तो त्या ठिकाणी योजना तयार करत आहे. इस्रायलाची वेळ अजून आली नाहीये. त्यांच्या तारणाची वेळ अजून आली नाही. प्रियांनो, हे फार कट्टर लोक आहेत. तुम्हाला एक उदाहरण देतो. हे 12 लोक होते प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य. टर्न आउट झाले, त्यांनी पृथ्वीची उलटापालट केली. तुम्ही विचार करा, हे राष्ट्र सध्या विखुरलेलं आहे. जेव्हा हे यहुदी लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे तारणार म्हणून टर्न आउट होतील, परिस्थिती काय होईल माहिती आहे तुम्हाला? प्रत्येक गुडघा टेकला जाईल. सो पॉवरफुल पीपल. तुम्हाला माहित आहे US ची 30% इकॉनॉमी हे लोक चालवतात. US राष्ट्राला हे लोक चालवतात. आणि म्हणून ते राष्ट्र त्यांच्या मागे सदैव उभा आहे. आपण प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. आणि आपण ह्या जशी आपण इस्रायलासाठी प्रार्थना करतो, काय प्रार्थना करायची? त्यांच्या तारणासाठी. जर आपण इस्रायलाच्या तारणासाठी करतो तर तुम्हाला आणि मला इराणच्या तारणासाठी पण करायला लागेल बरं का प्रार्थना. देयर इज नो डिफरन्स. तारण सर्वांसाठी खुलं आहे. त्यामुळं तारणासाठी आपण प्रार्थना करायची आहे का?
ऍब्सोल्युटली करायची. जेवढी गरज भारताला तारण्यासाठी आहे ना, तेवढीच गरज पाकिस्तानच्या पण तारण्यासाठी आहे बरं का. म्हणून तुमच्या मनामध्ये कदाचित द्वेष वगैरे असेल तर बाजूला काढा. आपली जी प्रार्थना आहे ही प्रार्थना तारणासाठी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणासाठी आहे. नो डाऊट इस्रायल भटकलेला आहे आणि प्रभू परमेश्वरानं अब्राहमाला दिलेले जे अभिवचन आहे त्या अभिवचनाला अनुसरून प्रभुदेवा त्याच्या विश्वासाला, त्याच्या वचनाला जाणतो आणि तो त्यांचं तारण करणार आहे. म्हणून तो म्हणत आहे की पहा, हे घडणं आवश्यक आहे, पण ख्रिस्तद्वेषी जगाचं दडपण त्यावेळेला असेल. अधर्मी राज्यसत्ता, खोट्या धर्म प्रणालीकडून होणारा अत्याचार फार मोठ्या प्रमाणात येणार आहे. आपण ज्याला म्हणतो ना पर्सिक्युशन, अहो ते पर्सिक्युशन असेल. ते पर्सिक्युशन कसं असेल? ते पर्सिक्युशन लिगलाइज असेल. लिगलाइज म्हणजे न्याय प्रणालीत पर्सिक्युशन बसवलं जाईल, न्याय प्रणालीमध्ये बसवण्यात येईल. तुम्हाला आठवतं न्याय प्रणालीमध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला लक्षात येईल न्याय प्रणाली कशी बसवतात. बघा कसं होतं की दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो हे लोक होते आणि मग हे लोक विश्वासूपणे परराष्ट्रामध्ये राहून देवाची उपासना करत होते, यहोवा देवाची. आणि कोणत्याही प्रकारचा ते लोक त्यांच्या राष्ट्रामध्ये राहून न्याय तोडत नव्हते कुठला. ते न्यायीपणानं आरामात त्या राष्ट्रामध्ये राहत होते. त्यांच्यावर काही द्वेष्टे लोक होते, त्यांनी डाव साधला. ते म्हणाले की हे लोक खूप चांगल्या रीतीनं त्यांच्या राष्ट्रामध्ये राहत आहेत, आपण असं काहीतरी एक नियम बनवू, अशी काहीतरी एक घटना आपण आपल्या घटनेमध्ये आणू, याचा वापर करून आपण ह्यांच्या विरोधात उभं राहू शकतो. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी नबुकदनेसरला असं काही पटवलं, त्यांनी त्याला सांगितलं की आपण तुझी मूर्ती बनवू आणि मूर्ती समोर कोणीही पाया नाही पडणार. त्याला काय करायचं, एकाला आपण ह्याच्या गुहेत टाकायचं सिंहाच्या, आणि मग एक जण आहे त्यांना आपण काय करू, एका ठिकाणी तिघा जणांना आपण जाळामध्ये टाकू, तप्त अग्नीमध्ये. जेव्हा घटनेमध्ये ते आणलं, राजा पण काही करू नाही शकला, मित्र असून पण. पर्सिक्युशन काय होतं, पर्सिक्युशन घटनेमध्ये आणलं जातं, नियमांमध्ये आणलं जातं. आणि ही शेवटल्या वेळेला महासंकटाच्या काळामध्ये बिलकुल असं होणार आहे. आणि 5वा शिक्का फोडण्याच्या वेळेस या घटना ज्या आहेत या घडत आहेत. म्हणून प्रभू परमेश्वर काय म्हणतात की थोडा वेळ थांबा. का बरं थांबा? कारण हा जो अत्याचार आहे हा काही साधा सुद्धा नाही. स्तोत्र संहिता 94, 1 आणि 2 आणि 23 मध्ये वचन असं म्हणतं, हे प्रभू तू सूड घेणारा देव आहेस, तू न्याय करणारा देव आहेस. आणि तशाच प्रकारची प्रार्थना जी आहे ती प्रार्थना हे पवित्र जन करत आहेत. ते म्हणत आहेत की तू त्यांच्या दुष्कर्माचे फळ त्यांना दे. त्यानं आज आपल्यासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आहे. आज ही जग ख्रिस्ताविरोधात उभं राहत आहे. आपण आपल्या काळात सत्याची साक्ष देऊ शकतो का? फार आवश्यक आहे. मंडळीने ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठामपणे ठरवणं आवश्यक आहे की परमेश्वराच्या वचनासाठी, माझ्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी माझे जीवन मला वाहायचं आहे, पण कुठपर्यंत? रक्त साक्षी होईपर्यंत. आज कदाचित परिस्थिती एवढी कठीण आपल्याला दिसत नाही, पण वी शुड बी ऑलवेज बीन ईगर, की आपण ईगर होऊन पुढे जाणं आवश्यक आहे. मरणापर्यंत विश्वासू राहणं गरजेचं आहे. कारण आज आपण अशा काळात जगतो आहोत जेथे ख्रिस्ती विश्वासी अधिकाधिक त्यांचा विरोध केला जात आहे. ख्रिस्ती विश्वासाचा अधिक विरोध केला जात आहे. डे बाय डे वी आर हेडिंग टुवर्ड्स इट. मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण दिलं की आज कदाचित हे फक्त राष्ट्रांमध्ये समाविष्ट आहे. राष्ट्रांमध्ये हे समाविष्ट आहे. म्हणजे समजा ख्रिस्ती विरोध कोण कोण करतं बरं, कुठल्या कंट्रीज आहेत त्या. तर आपण पाहायला लागलो तर आपण दिसतं की अरे या कंट्रीजमध्ये इंडिया आहे, नेपाळ आहे, त्याच्यानंतर आपले काही इस्लामिक कंट्रीज आहेत, त्याच्यामध्ये थोडा अवघड चाललेला आहे. हा म्हणतो की हा थोडंसं चाललंय. पण तुम्हाला मी सांगू हे नंतर काय होईल, हे आता फक्त लिमिटेड आहे काही राष्ट्रांमध्ये. काही राष्ट्रांमध्ये उघड नाहीये, पण लवकरच हे संपूर्ण जगाभर पसरण्यात येईल.
एकत्रित पकडण्यात येईल, एकत्रित न्याय करण्यात येईल, एकत्रित घटना पास होतील जगभरामध्ये लोकांच्या विरोधात. कुठल्या लोकांच्या? विश्वासाच्या विरोधात. आज कदाचित ऐकायला कठीण जाते, पण हे होणार आहे. हे एक गंभीर सत्य आहे ज्याच्या समोर आपण जाणार आहे. मी जसं तुम्हाला उदाहरण देत आहे, वारंवार मी यहुद्यांचं उदाहरण तुम्हाला देत आहे. आज 57 कंट्रीज आहेत, एकत्र मिळून ते त्यांचा निषेध करतात. एक कंट्री नाही बरं का, 57 कंट्री एकत्र मिळून. तुम्हाला माहिती आहे पाकिस्तानचा एक पासपोर्ट आहे. पाकिस्तानच्या पासपोर्टवर असं लिहिलं आहे की आपल्या पासपोर्टवर असं की भारत, मला वाटतं आपलं जनराज्य असं काहीतरी आपल्या पासपोर्टवर आहे, आणि त्याच्या खाली मग काहीच लिहिलं नाही आहे. आणि मग पाकिस्तानच्या पासपोर्टवर असं आहे की हा जो पासपोर्ट आहे, हा पासपोर्ट सर्व कंट्रीजमध्ये जातो इस्रायलला सोडून. म्हणजे एवढं खुलेपणानं त्यांच्या विरोधात द्वेष बाहेर टाकण्यात येत आहे. ही वेळ लांब नाहीये की ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या विरोधात पण अशाच प्रकारे घटना पुढे येतील. मंडळीनं काय करायला पाहिजे? मंडळीनं आत्तापासून विश्वासूपणे प्रभूला समर्पित जीवन जगायला पाहिजे. खूप विश्वासूपण राहायला पाहिजे, कारण आज परिस्थिती अशाच दिशेनं चाललेली आहे. वी नीड टू बी व्हेरी सिरियस अबाउट इट. आपल्याला गंभीर होणं आवश्यक आहे. कारण आज जगामध्ये ज्या उलटापालट होत आहेत त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस विश्वासणारे म्हणून आहोत, आपण ज्यावेळेस पडताळून करून बघत आहोत कशा रीतीने जग चालू आहे. तुम्हाला जर आठवणीत असेल, जेव्हा आपण प्रगटीकरण चालू केलं मी तुम्हाला सांगितलं की इस्रायलवर लक्ष ठेवा बरं का. व्हेनेवर यू विल सी एनी न्यूज, गंभीर राहा, कारण इस्रायल तुम्हाला अनेकदा परमेश्वराच्या भविष्यवाण्या कशा रीतीनं कुठल्या मार्गाने पुढे जात आहेत हे दर्शवण्यास मदत करेल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं एजेकियलच्या ग्रंथामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्णत्वास येत आहेत. ज्या ज्या भविष्यवाण्या लिहिलेल्या आहेत त्या पूर्णत्वास येत आहेत. आणि मग आपण पुढे पाहतो की ख्रिस्त द्वेषी समाज यंत्रणा हे सगळं आपल्याला एक गंभीर वास्तव्याच्या दिशेने नेत आहे. गंभीर वास्तव्य आहे. स्टेप बाय स्टेप वी आर गोइंग टुवर्ड्स इट. हे होणार आहे का? हे होणार. हे टाळण्यात येणार आहे का? टाळू नाही शकणार आपण. हे होणार आहे. पवित्र शास्त्र म्हटलेलं आहे की असं होणार आहे, हे घडणार आहे. आपल्याला काही काही घटना हे दर्शवतात की ही वेळ जवळ आलेली आहे. जगामध्ये सर्वात जास्त जर कुठल्या विश्वासाला, कुठल्या धर्माला त्रास देण्यात आलेला आहे तो ख्रिस्ती धर्म आहे, ख्रिस्ती विश्वास आहे. प्रगटीकरण 6 अध्याय 9 ते 11 मध्ये 5वा शिक्का आपल्याला दाखवते की महासंकटाच्या काळात अनेक जण देवाच्या वचनासाठी आणि येशू ख्रिस्ताच्या साक्षीसाठी रक्तसाक्षी होतील. ज्यांचं लोकांतर होणार नाही, ज्यांचं रॅप्चर होणार नाही, ते या ठिकाणी राहतील. आणि मग काय घडेल बरं? अरे काय घडणार? तर ते लोक ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी होतील. हाच भाग मंडळीसाठी, आजच्या मंडळीसाठी एक स्पष्ट संदेश ठेवतो. देवाचे वचन आणि साक्ष ठेवण्याची आपण तयारी ठेवायला पाहिजे. आज जे आपण जगत आहोत आपल्याला ठाऊक नाही की प्रभूचं येणं कधी होणार आहे आणि तो आपल्याला लोकांतरी कधी घेणार आहे. आणि त्यासाठी आपण सदैव तयार राहिलं पाहिजे. त्यासाठी रक्तसाक्षींना मारलं गेलं कारण त्यांनी परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला, त्याची साक्ष दिली, शेवटपर्यंत विश्वास राहिले. आत्मिक दृष्टिकोनातून ज्वलंत होते. आज मंडळीनं अशाच प्रकारे आत्मिक दृष्टिकोनातून ज्वलंत राहायला पाहिजे. आपली वेळ कधी आहे आपल्याला ठाऊक नाहीये. मग आपण काय राहिलं पाहिजे? प्रभूच्या साक्षीसाठी आपण सदैव तयार राहिलं पाहिजे. पण आज काय घडत आहे? दुर्दशा काय? आज अनेक मंडळ्या सौम्य, लोकप्रिय, लाचारीच्या शिकवणीकडे वळत आहेत. जो ज्वलंतपणा हवाय, जी रॅडिकलनेस हवा आहे, विकसितपणा ख्रिस्तासाठी पाहिजे, तोच नाहीये. कसं मी लोकप्रिय होऊ, कसं लोकांना दैहिकतेनं मी आशीर्वादित करू, या गोष्टीकडे लोकांना घेऊन जात आहे. मंडळीने हे लक्षात ठेवायला पाहिजे. तिनं पुन्हा दृढ, निर्भय
निर्भीड वचन केंद्रित होणं आवश्यक आहे. एकदम सॉलिड. एव्हरी टाइम वेन दे कम त्यांना सांग, घाबरू नका, आपला हा शेवट नाही आहे. आज आपला हा शेवट नाही, म्हणून आपण गंभीर होणं गरजेचं आहे. वचनावर केंद्रित असायला पाहिजे. कारण शुद्धतेसाठी, सत्यासाठी पीडा सहन करण्याची तयारी ठेवा. पवित्रतेसाठी, म्हणजे सदैव ना मला सुख मिळेल, मला शांती मिळेल. बी रेडी, बी रेडी. देव आपण तुम्हाला काय दिलेलं आहे, देव तुम्हाला काय ठेवत आहे, कसं तुम्हाला राहायचं आहे, कसं फेस करायचं आहे, कशी तुमची शुद्धता प्रभू करत आहे, कसं तुम्हाला संकटांना तोंड द्यायला लावत आहे, कसं तुमचं प्रिपरेशन करत आहे. वी नीड टू बी रेडी. तयार असणं गरजेचं आहे. त्या आत्म्याने ज्यावेळेस परमेश्वराला विचारलं, तू कधीपर्यंत आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस, त्यांनी क्षमा मागितली नाही. त्यांनी न्यायाची अपेक्षा ठेवली, कारण हे दुःख न्यायतेसाठी आहे. ते लोक जे आहेत ते क्षमा मागणार नाहीत. त्यांनी न्यायाची अपेक्षा ठेवली, कारण हे दुःख न्यायतेसाठी आहे. आजही जे खरे ख्रिस्ती पण जगतात त्यांना कामाच्या ठिकाणी, समाजात, कुटुंबात विरोध सहन करायला लागतो. प्रिपरेशन आहे. डोंट बी सॅड. दुःख बनवू नका त्या गोष्टीसाठी. जर आज तुमचा छळ होत आहे, विरोध सहन करायला लागते तुम्हाला, मग ते कुटुंबामध्ये असो, कामाच्या ठिकाणी असो, समाजात असो, कधी कधी तुम्हाला विरोध सहन काय. ख्रिस्ती आहे लोक, यांना बाजूला करा, यांना दाबा, यांना सरप्रेस करा. अनेक ठिकाणी तुम्हाला जागा नसते, अनेक ठिकाणी ख्रिस्ती म्हणाल्यामुळे तुम्हाला वेगळं करण्यात येतं. फार कठीण आहे. 2 तिमोथी 3 अध्याय 12 वचनात दिलेला आहे, जो कोणी देवभक्तपणे जीवन जगतो त्याचा छळ सहन करावा लागेल. जो कोणी देवाला आवडेल, देवाला साजेल असं जीवन जगायला लागतं, त्याला छळ होईल. प्रेम वचनात लिहिलं आहे की प्रभू आपली प्रार्थना ऐकतो आणि योग्य वेळेवर न्याय करतो. प्रभू तुमच्या आरोळीकडे कधीच दुर्लक्ष करेल का? बिलकुल नाही. तो तुमच्या आरोळीकडे लक्ष देतो. आणि जेव्हा तो तुमच्या आरोळीकडे लक्ष देतो, लक्षात घ्या, तो योग्य वेळेला न्याय करेल. आणि प्रभू परमेश्वर देवा त्या लोकांना म्हणतो, पवित्र जन आहेत, त्यांचे आत्मे आहेत, म्हणजे कुठं वेळ तू न्याय नाही करणार, तू न्याय कर, तू न्याय कर. तर थांबा, वेळ अजून आली नाहीये, वेळ येईल आणि योग्य वेळेला तो न्याय करतो. परमेश्वराने रक्तसाक्षींना पांढरे वस्त्र दिले, याचा अर्थ काय की सन्मान आणि विश्रांती त्यांना दिली. मंडळी, आपलं लक्ष ना हे सदैव लक्षात ठेवा की परमेश्वराकडून मिळणारं हे जे वस्त्र आहे ना त्याच्याकडे असावं. आणि जेव्हा आपलं लक्ष परमेश्वराकडून मिळणाऱ्या वस्त्रावर आहे, त्या वस्त्रामध्ये ते काय आहे बरं? त्या वस्त्रामध्ये सन्मान आहे, त्या वस्त्रामध्ये शांती आहे जी परमेश्वर देवात देतो. कदाचित या जगामध्ये तुम्हाला जो सन्मान आहे तो मिळत नाही, कदाचित या जगामध्ये जी शांती आहे ती तुम्हाला मिळणार नाही. बट वी आर नॉट कॉल्ड फॉर दॅट. आपण त्याच्यासाठी बोलवलेले नाही आहोत, या जगाच्या सन्मानासाठी आणि जगाच्या शांतीसाठी. आपल्याला जी शांती आहे ती खुद्द प्रभू येशू ख्रिस्त देणार आहे, परमेश्वराद्वारे. आपल्याला जो सन्मान आहे तो प्रभू येशू ख्रिस्त देणार आहे, परमेश्वराद्वारे. किती सुंदर आहे. जी शांती आहे तो देणार, सन्मान आहे तो देणार. आपलं लक्ष ह्या जगामध्ये असताना त्याकडे लावणं गरजेचं आहे. ज्या वेळेला कदाचित तुमचा सन्मान नाही, तुमचा अपमान होईल, ख्रिस्तासाठी बरं का, स्वतःच्या मूर्खपणासाठी नाही, पण ख्रिस्तासाठी. जेव्हा ख्रिस्तासाठी तुमचा अपमान होईल, ख्रिस्तासाठी तुम्हाला दूर लोटण्यात येईल, डोंट वरी, काही काळजी करू नका, धीर धरा, कारण तुमचा सन्मान प्रभू परमेश्वर देवाप करणार आहे. कदाचित अशांती तुमच्या जीवनामध्ये येईल, कारण तुम्ही ख्रिस्ती आहात. नॉट टू वरी, काळजी करू नका, कारण परमेश्वर देवबाप तुम्हाला शांती देणार आहे. तो म्हणाला थोडा काळ थांबा, थोडा काळ थांबा असं म्हणाल्यानंतर मंडळी ही गोष्ट लक्षात ठेवा की वेळ तुम्ही नाही ठरवणार बरं का. कधी कधी वेळ आपण ठरवतो. प्रभू बाप्पा या वेळेपर्यंत तू याचं उत्तर दे, आता मला वेळ मिळाला पाहिजे परमेश्वर. किती असं थोडे परमेश्वर गप्प बसणार तू?
मंडळी हे लक्षात ठेवा, वेळ तो ठरवतो. तुम्ही प्रार्थना करायची, वेळ तो ठरवणार. किती जबरदस्त आहे, कारण त्याच्या योजना आहेत. पवित्र जन वेदी खालचे आत्मे प्रार्थना करतायत. आता म्हणजे कुठे वेळ तू शांत बसणार, न्याय कर. आता म्हणतो थांबा, वेळ तो ठरवतो आणि त्याचा न्याय चुकणार नाही. आपण कधी कधी विचारतो देवा कधी, देवा कधी, पण लक्षात ठेवा तो विसरलेला नाहीये किंवा तो विसरभोळा नाहीये बरं का. त्याला सर्व गोष्टी ठाऊक आहेत, त्यानं सर्व गोष्टींची योजना केलेली आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, या कालखंडामध्ये त्याच्या योजना आहेत, त्या तो पूर्ण करत आहे. पण 5वा शिक्का फुटल्यानंतर भक्तजनांच्या प्रार्थना, पवित्र जनांच्या प्रार्थना येत आहेत. आता मला ते थांबा. मग थांबा म्हटल्यावर तो काय करतो? ओके, यू आर प्रेइंग, तू न्याय मागताय, तुम्ही न्याय मागताय, ओके ठीक आहे, मी तुम्हाला न्याय सांगतो कधी देणार, पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. का? कारण तुम्ही विश्वासूपणे राहिलात, तुम्ही माझ्यासाठी रक्तसाक्षी झालात, मी तुम्हाला पांढरा झगा देतो. किती जबरदस्त आहे. ते प्रार्थना काय करतायत? न्यायासाठी. तो म्हणतो थांबा, वेळ यायचे, पण मी तुम्हाला देतो. पहा किती मोठ्या संकटाचा काळ चालू आहे. पहिला शिक्का, दुसरा दिशा, तिसरा, चौथा फुटलेले आहेत. आणि काय चालू आहे? गंभीर गोष्टी चालू आहेत. वर वर खाली चालू आहे. आणि मग काय होतं? अचानकपणे 5वा शिक्का फुटतो आणि पवित्र आत्मे, पवित्र जन दिसत आहेत, काय प्रार्थना करतात, न्याय कर, न्याय कर. म्हणतो थांबा. अचानकपणे त्यांना मिळालेला तो पांढरा झगा आहे. मंडळी, आपण कधी कधी म्हणत असतो, विचारत असतो की कधी सांग, पण तो म्हणतो मी काही विसरलेलं नाही, मी योग्य वेळेस न्याय करेन, तो न्याय करतो. परंतु प्रभू आपल्या वचन भंग करत नाही. तो शांत आहे, तो स्थिर आहे. तुम्हावरील आपली दया तो काय करत आहे? वाढवत आहे. स्टेप बाय स्टेप तो दया वाढवत आहे. आज मंडळीनं काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? मंडळीनं आत्मिक दृष्टिकोन ठेवावा. लोकप्रियता नव्हे, विश्वसनीयता ठेवावी. आज बहुतेक वेळेस आपण पाहत आहे की मंडळीतील वडीलधारे एल्डर्स, पास्टर्स लोकप्रियतेकडे जात आहेत. त्यांना लोकप्रियता हवी आहे आणि त्याचा वापर करण्यात येत आहे. पण मंडळीनं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्यांचा दृष्टिकोन सदैव आत्मिक असावा. मी देवापाला फार धन्यवाद देतो की आपल्या मंडळीमध्ये जे काही संदेश येतात ते संदेश कधीही देहाला धरून किंवा दैहिक दृष्ट्या बिलकुल नसतात. आणि आपले एनकरेजमेंट हे सदैव आत्मिक दृष्टिकोनातून आहे. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. जेव्हा मी हे स्लाइड्स बनवत होतो आणि ह्या अराउंड मी 3 कॉमेंट्रीज ज्या आहेत त्या एकत्र करून आपल्या मंडळी समोर शिक्षण आणत आहे. आणि आणत असताना ज्यावेळेस मी ज्या लोकांचा संदर्भ घेत आहे, त्यांच्या कॉमेंट्रीज वापरत आहे, त्यांचं ऐकल्यानंतर मला असंच वाटतं की वी आर ॲज अ चर्च, उन्नती बायबल चर्च, इन अ राईट ट्रॅक. की आपण आत्मिक दृष्टिकोनच ठेवून पुढे जात आहोत. आणि ते सर्व लोक जे जुने आहेत, जे नवीन काही आहेत, ते सर्व लोक त्यांच्या मंडळांना वारंवार आध्यात्मिक दृष्टिकोनातून कसं वाढता येईल त्याचाच प्रयत्न ते करत होते. त्यांनी कधीही लोकप्रियता याच्याकडे नाही तर विश्वसनीयता, फेथफुलनेस कसा वाढवता येईल याकडे लक्ष दिलं. आणि मंडळी, तुम्ही पण सगळेजण हे आवश्यक रीतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की विश्वसनीय कसं राहता येईल, विश्वासूपणे कसं राहता येईल. परमेश्वराचं मरणापर्यंत जरी असेल तरी मला विश्वास राहायचा आहे, इथपर्यंत आपण असणं आवश्यक आहे. कारण परिस्थिती फार ड्रास्टिकली चेंज होत आहे. आणि जर आपण अशा रीतीने राहिलो तर प्रगटीकरणातील मंडळ्या ज्याने प्रभूची स्तुती केली त्या सत्याशी खंबीर राहिलेल्या होत्या. आणि जेव्हा त्या सत्याशी खंबीर राहिलेल्या होत्या त्या श्रीमंत नव्हत्या बरं का, त्या गरीब होत्या, पण त्या सत्याशी खंबीर राहिल्या, त्याच्या वचनाशी खंबीर राहिल्या. व्हेरी फेथफुल. आज आपल्याला बिलकुल तशाच रीतीनं विश्वासू राहणं गरजेचं आहे. विश्वासू राहणं याचा अर्थ समजतो तुम्हाला? विश्वासू राहणं याचा अर्थ कोणत्याही परिस्थितीमध्ये, काही असो काही नसतो,
वी नीड टू बी व्हेरी फेथफुल विथ हिम. विश्वासूपणे राहणं. तुम्हाला उदाहरण देतो मी बरं का. एक पती पत्नी आहेत आणि एखाद्या पत्नीला आपण म्हणतो अरे ती विश्वासू आहे. ती पत्नी कशी आहे? आपल्या पती सांगते विश्वासू. याचा अर्थ काय माहिती आहे? आपल्या पतीला सोडून ती कुणाशीही संबंध प्रस्थापित करत नाही. मग तिला काय म्हणण्यात येतं? ती कोण आहे? ती विश्वासू. तिचा पती ती कसा वागला कसा वागतो या ऐवजी तिच्या मनामध्ये स्लाइटेस्ट असं येऊन जात नाही की हा मेला कशाला माया सांगते, तो चांगला आहे बाबा माया सांगते, ऑफिसमध्ये गोड तरी बोलतो, मग माझा वेळ मी कदाचित त्याच्या बरोबर घालते. ती अविश्वासू पत्नी आहे. कदाचित तो तिची खूप काळजी घेतो बाहेरचा बरं का, प्रेमानं राहतो बाहेरचा खूप चांगल्या रीतीनं, तिला हवं ते प्रोव्हाइड करतो आणि ती म्हणते मी माझ्या नवऱ्याबरोबर विश्वासू आहे, मी यांची संबंध प्रस्थापित केले नाहीत बरं का, संबंध आणि शारीरिक संबंध, पण मानसिक दृष्टिकोनातून ती तीच बरोबर त्याच बरोबर आहे. याचा अर्थ ती अविश्वासू आहे आपल्या पती बरोबर. अविश्वासूपणा केवळ शारीरिक दृष्टिकोनातूनच नाहीये, विचारांनी पण. कदाचित तुम्ही या ठिकाणी बसून म्हणत आहात की अरे बाबा आम्ही देवाबरोबर विश्वासू आहे, पण तुमचं जर लक्ष जगाकडे आहे आणि जगिक गोष्टींकडे आहे, तुम्ही कंप्लेंट करता अरे आम्ही एवढं राहतो, ते तर जगातले आहेत, बघा ना त्यांना किती काय काय चांगलं मिळतं, त्यांचं किती चांगलं होतं. तुमचं लक्ष तिकडे आहे बरं का. यू लुकिंग ॲट देम आणि तुम्ही म्हणता आम्ही देवाबरोबर विश्वासू आहे. नाही होऊ शकत असं. विश्वासू याचा अर्थ इन एनी सिच्युएशन. नारायण वामन टिळक मध्ये ख्रिस्त आजारात ख्रिस्त आरोग्यात सदा माझं चित्त स्थिर ठेव. संपत्ती असो विपत्ती असो माझं चित्त स्थिर ख्रिस्त, तोच माझा आशीर्वाद आहे. ते विश्वासूपणा झाला. एनी सिच्युएशन मी विश्वासू आहे. मंडळी, या जगामध्ये सध्याच्या सिच्युएशनला तुम्ही आणि मी विश्वासू असणं आवश्यक आहे. शेवटपर्यंत विश्वासू राहणं, त्याला म्हणतात विश्वासू राहणं. अ फेथफुल मेन, अ फेथफुल विमेन. आपण विश्वासू म्हणजे विश्वासू आहोत आम्ही. काही लोक काय तू मी विश्वासू आहे असं बोलतात बघा, मग आपण म्हणतो हो आम्ही विश्वासू आहे. का बरं असं म्हणतात ते विश्वासू म्हणजे? आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. लिटरली शेवटपर्यंत त्यावर विश्वासूपणे राहा कोणत्याही परिस्थितीमध्ये. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं की तो कसा वागतो यावर डिपेंड नाहीये गोष्टी बरं का, पण मी विश्वासू आहे का हे इम्पॉर्टंट आहे. मला आठवतं की एकदा एक नवरा होता आणि तो आपल्या पत्नीला खूप त्रास देत होता. आणि ती पत्नी एकदा बोलत असताना अशी म्हणाली की पाळक साहेब, तो जो माझा ऑफिसमधला आहे ना, तो माझी खूप काळजी घेतो, माझं मन मी त्याच्याकडे नुसतं हलकं करते, पण मी माझ्या नवऱ्याबरोबर खूप विश्वास आहे बरं का. हे चूक आहे बरं का, ती विश्वासू नाही आहे. विश्वासू असणं म्हणजे पूर्णपणे कोणत्याही परिस्थितीमध्ये मानसिक शारीरिक संपूर्ण दृष्टिकोनात विश्वासू असणं. सेम लाईन, तुम्ही ज्याबरोबर ख्रिस्ताबरोबर विश्वास असता, जगामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख आणि शांती शोधायला तुम्ही जात नाही बरं का. यू ऑलवेज सी दॅट इट्स गोइंग टू गेट वॅनिश्ड. हे एक ना एक दिवस लयास जाणार आहे. म्हणून आम्ही कुणाबरोबर विश्वास, आम्ही आमच्या ख्रिस्ताबरोबर विश्वास. तुमच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सदैव असाच असतो. तुम्ही तुमची शांती, तुम्ही तुमचा आनंद, तुम्ही तुमचं समाधान जगात नाही शोधणार बरं का. अरे नाही, आम्ही शोधायला थोडी चाललोय, आम्ही फक्त विचार करत आहे ना. नाही, तुम्ही फेथफुल नाही आहात. मिळावं अशी आशा, मिळावं असा लोभ आपण आपल्या जीवनामध्ये तयार करतो, त्याला तिथंच मारा. म्हणा की नाही, आमची आशा, आमचं समाधान, आमचा आनंद ख्रिस्त.
मला वाटतं कोणत्या संदेशामध्ये मी हे घेतलेलं होतं, मला मागच्या संदेशामध्ये का बायबल स्टडीला, मला ठाऊक नाही. वधस्तंभ सामर्थ्य आहे, कुठे घेतलेलं आहे आपल्या बायबल स्टडीला? मंडे बायबल स्टडीला घेतलेलं वधस्तंभ सामर्थ्य. हो, मंडे बायबल स्टडी. संत पॉल म्हणतो यहुदी चिन्ह मागतात, हेलेनिक ज्ञानाचा शोध करतात, आम्ही वधस्तंभावर खेळला ख्रिस्त होतो. कारण तो काय आहे, हेलेन्यास आणि यहुद्यास मूर्खपण आहे आणि किती वाईट आहे. आणि तो म्हणतो तारण प्राप्त होणाऱ्यास ते देवाचं काय सामर्थ्य. मग तुमची आणि माझी संतुष्टता कुठल्यामध्ये असावी, ज्याच्याद्वारे तारण प्राप्त होता असं देवाचं सामर्थ्य, त्याच्यामध्ये आपली संतुष्ट असायला पाहिजे. व्हेरी फोकस्ड. म्हणून विश्वासू असणं गरजेचं आहे. आजच्या मंडळीने येशू ख्रिस्ताची साक्ष ठेवण्याची आणि शिक्षण, प्रतिष्ठा किंवा विरोध याचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे. म्हणून प्रकटीकरण 2 अध्याय 10 वचन असं म्हणतं, मंडळीला तो संदेश, तू मरणापर्यंत विश्वास राहा, मी तुला जीवनाचा मुकुट देतो. म्हणजे मरणापर्यंत विश्वास राहणं, टिल द टाइम ऑफ डेथ. मला काय राहायचंय, मला विश्वास राहायचा. प्रभू मला शेवटपर्यंत विश्वास राहा. एक फार सुंदर स्टोरी आहे, मी ऐकलेली होती की आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस. तुम्ही ऐकले का स्टोरी कधी? हाऊ ब्युटिफुल स्टोरी आहे. ही जी घडलेली घटना आहे, ही घटना ट्रू घटना आहे. ही घटना आहे आपला नॉर्थ ईस्ट इंडिया जी आहे, नॉर्थ ईस्ट इंडिया विशेष करून नागालँडमध्ये ही घटना आहे. नागालँडमध्ये पूर्वीच्या काळी हेड हंटर्स होते. हेड हंटर्स म्हणजे ते लोक माणसं खायचे आणि जर फॉरेनर कोण आलं, फॉरेनर इन द सेन्स त्यांच्या कम्युनिटीमधला सोडून बाहेरचं कोण आलं तर ते हेड हंट करायचे. म्हणजे डोकं फोडून मेंदू खाणं ही त्यांची पद्धत असायची. माझ्या बायबल कॉलेजमध्ये काही नागालँडचे होते आणि ते मला ती हिस्ट्री सांगत होते कशा रीतीनं त्यांचं तारण झालेलं. तर हे हेड हंटर्स होते आणि त्या ठिकाणी एक फॉरेन मिशनरी त्याच्या कुटुंबासमवेत गेला आणि त्यांना जाऊन सुवार्थ सांगितलं. सुवार्थ सांगितल्यानंतर त्या ठिकाणी त्या गावामधलं एक कुटुंब जे आहे ते कुटुंब ख्रिस्ताकडे आलं आणि ते कुटुंब ख्रिस्ताकडे आल्यानंतर त्या कुटुंबाच्या विरोधामध्ये त्या गावचा जो सरपंच आहे किंवा त्या गावचा जो सरदार आहे, तो सरदार असं म्हणाला की त्या कुटुंबाला समोर आणला. त्या कुटुंबाला म्हणाला की ह्या कुठल्या नवीन देवाच्या तुम्ही मागं लागलेला आहात, तुम्ही तुमचा जो हा विश्वास आहे याला तुम्ही काय करा, मागं टाका, याला तुम्ही आपल्या समाजामध्ये आणू नका, हे चांगलं नाहीये असं त्यांनी सांगितलं. असं बोलल्यानंतर तो असं म्हणाला की नाही, आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस, आणि मी येशूच्या मागं जाणार आहे आणि काही झालं तर मी मागं नाही फिरणार आहे असं त्याला. त्याला 2 मुलं होते, एक बायको होती आणि त्याने म्हटलं की तू असं बोलत आहेस बरोबर आहे, पण ही गोष्ट लक्षात ठेव की जर तू माघार नाही घेतलीस तर तुझ्या मुलांना मारून टाकण्यात येईल. आणि त्यानं म्हणाले की आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक, परत मागं नाही फिरणार. आणि त्याच घटकेला एक बाण निघाला आणि त्याच्या पहिल्या मुलाला लागला आणि त्याचा मुलगा तिथंच मेला. त्याला विचारलं अजून एक मुलगा आहे, बायको आहे, आणि लवकरात लवकर तुझा विश्वास माघारी घे आणि आपल्या ह्या विश्वासामध्ये पुन्हा येऊन जा. पुन्हा तो म्हणाला की आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक. दुसरा बाण निघाला, त्याच्या दुसऱ्या मुलाला मारला. ते म्हटलं फक्त बायको उरली आहे, आता माघार घे. म्हटलं आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक, इथून परत माघार नाही, कारण तो माझा तारणारा आहे आणि मी त्याची अनुभूती घेतलेली आहे. तिसरा ॲरो निघाला, त्याची बायको पण मरून गेली. त्याला म्हणाले तू एकटाच आहेस, आता दुसरं कोणच नाही. आणि तो म्हणाला की आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक, द वर्ल्ड बिहाइंड मी, द क्रॉस बिफोर मी, नो टर्निंग बॅक. परत ॲरो निघाला आणि त्यालाही मारून टाकला. ही स्टोरी अशी आहे. त्याच्यानंतर काही काळानंतर हा येशू कोण आहे हे जाणण्याची फार मोठी उत्कंठा ह्या सरदाराला पडली. जेव्हा त्यांना तो येशू समजला, त्या अख्ख्या गावानं
प्रभू येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला, त्याला ते समर्पित झाले. कारण ही घटना फार कठीण आहे, पण ती आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवून जाते की शेवटपर्यंत विश्वास राहणे. आपल्याला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मिळालेला आहे, ही साधी सुधी घटना नाहीये. तुम्हाला ह्याची अनुभूती कधी येईल? जेव्हा ख्रिस्त द्वेष्टे जेव्हा ह्या जगामध्ये वावरू लागतील आणि ते आवेशानं तुटून पडू लागतील ख्रिस्ती विश्वासाने, तेव्हा तुम्हाला कळेल याची व्हॅल्यू काय आहे, का जग त्याच्या मागे लागलंय. मरणापर्यंत विश्वास राहिला ना, तो जो जीवनी मुकुट आहे तो तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून आपण आपलं लक्ष त्या जीवनी मुकुटाकडे ठेवणं गरजेचं आहे. आज मी तुम्हाला एकदम संपवत असताना या 5वा शिक्का मी तुम्हाला 3 गोष्टी एकदम स्पष्टपणे सांगतो. पहिली गोष्ट अशी आहे, सत्यावर ठाम राहा कितीही विरोध आला तरी. सत्यावर ठाम राहा कितीही विरोध आला तरी तुमच्या लाईफमध्ये. वचनासाठी ठाम राहा. लोक तुम्हाला वेगळे करण्याचा प्रयत्न करतील, वचनापासून प्रसिद्धीकडे नेण्याचा प्रयत्न करतील, नाहक गोष्टी तुमच्या समोर आणतील. सत्यासाठी ठाम राहा. काही केल्या हलू नका, विश्वास राहा. तुम्हाला प्रभूच्या वचनापासून दूर नेण्याचा प्रयत्न होईल. नाहक अभिलाषा, भावनिकता तुमच्या समोर आणण्यात येईल. ठाम राहा. ठाम राहा म्हणजे पाय रोवून उभे राहा. कोणी येऊन किती हलवू दे, अरे कुछ नाही होणार. एकदम ठाम राहा. दुसरी गोष्ट, रक्तसाक्षी होण्याची तयारी ठेवा. ती वेळ दूर नाही आहे. मी पुन्हा सांगतो, एक चांगला पाळक आपल्या मंडळीला सदैव मरणासाठी तयार करतो बरं का. आणि एक मूर्ख पाळक मंडळीला सदैव जगाकडे घेऊन जातो. मला तू चांगला आणि शहाणा पाळक बनायचा. मी तुम्हाला सांगतो, मरणासाठी तयार राहा. ती वेळ जवळ आहे. आपल्याला फार गंभीर रीतीनं तयार होणं गरजेचं आहे. आणि ही तयारी तुम्हाला किंमत काय मोजावी लागेल माहिती आहे? कदाचित भावनिक ख्रिस्ताला सोडण्यासाठी भावनिक साथ देण्यात येईल. सत्यापासून दूर जाण्यासाठी भावनिक साथ देण्यात येईल. अहो नाही हो, आम्हाला सगळं पटतंय, आम्हाला सगळं समजतंय, पण भावनिक साथ आहे. आम्हाला होत नाही निर्णय घ्यायला, आम्हाला जमत नाहीये करायला. समाजाकडून दबाव येण्यात येईल सत्यापासून दूर जायला. कदाचित आर्थिक तुम्हाला फटकाही बसू शकतो सत्यापासून दूर न्यायला. बट यू शुड बी ऑलवेज रेडी. सदैव तयार राहा. कदाचित मरायला लागलं तरीही तयार राहा. तिसरी गोष्ट, हे कधीच विसरू नका की देव न्याय करणार आहे. मंडळी, देव न्याय करणार आहे. म्हणून आपली भूमिका फक्त एकच आहे, प्रभूसाठी साक्ष म्हणून उभं राहणं. आणि बाकीचं काम देवाचं. शेवटपर्यंत प्रभू मी साक्ष आहे तुझी. मग ही साक्ष रक्त साक्षी राहायला पण तयार आहे. मी तुझा आहे हा विश्वासूपणा मी माझ्या शेवटल्या श्वासापर्यंत ठेवायला तयार आहे. मंडळी, आपल्याला हे करायला पाहिजे. फार गंभीर होणं गरजेचं आहे. आणि प्रभुदेव बाप यासाठी आपल्यावर ही कृपा करो. 5वा शिक्का आपल्याला फार सुंदर रीतीने सांगतो की दिस वर्ल्ड इज नॉट आवर एंड. 5वा शिक्का सांगत आहे की तो तुम्हाला शुभ्र वस्त्र देणार आहे. आणि हे शुभ्र वस्त्र कुणासाठी आहे माहिती आहे? जे प्रियजन विश्वासूपणे आपलं जीवन शेवटपर्यंत जगतात आणि ते विश्वासूपणे जीवन जगणारे आपण असाल, यासाठी हा 5वा शिक्का आहे. आपल्याला खूप सुंदर रीतीने हा शिकवतो. आपण
फार ज्वलंत राहावं यासाठी मरणापर्यंत विश्वास राहावा. अनेक जण येतील आणि ह्या विश्वासापासून तुम्हाला दूर नेण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे, कोणत्याही प्रकारची साध त्याला तुम्ही त्या पाशामध्ये कधीच पडू नका. प्रार्थना करूया. प्रभुदेव बापा, आम्ही तुला मान, महिमा, गौरव देतो. तुझी स्तुती करतो कारण तू चांगला आहेस. हे प्रभू, तू पवित्र आहेस, तू खरा आहेस. आम्हाला तुझ्या वचनासाठी, तुझ्या नावासाठी परमेश्वर देव बापा जीव द्यायला लागला, तरीही तू आम्हाला देव बापा धैर्य दे. जर वेळ आली तर आम्ही तुझ्यासाठी रक्तसाक्षी बनू त्या सेवकांप्रमाणे. असं अंतकरण दे बापा तुम्हाला दे. आज अनेक मंडळे आहेत प्रभू, अनेक मंडळांमध्ये अनेक लोक आहेत प्रभू. ख्रिस्ताची मंडळी सत्यात राहू दे. जे प्रियजन विश्वासूपणे जीवन जगत आहेत त्यांना सत्यात ठेव, त्यांना धीर दे, त्यांना तुझी कृपा पुरव. आणि प्रभू, आम्ही विश्वासूपणे तुझ्या न्यायाची देवा वाट पाहतो. तू योग्य वेळेला न्याय कर, कारण वेळ तुझा आहे. आमच्या अंतःकरणामध्ये प्रभुदेव बापा तुझी शांती, तुझं समाधान सदैव असू दे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. धन्यवाद देतो प्रभू या सर्व तुझ्या कृपेबद्दल. आम्ही धन्यवाद देतो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, कारण तो आमचं समाधान आहे. सर्व गौरव, मान, सन्मान आम्ही तुला देतो देव बापा, कारण ते तुझं आहे. आजच्या या शिकवणीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती देवा. आज या वेळेला विशेष करून प्रभू आम्ही मंडळीसाठी प्रार्थना करतो की तुझ्या दयेत आम्हाला राखलंस, आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी घेऊन आलास. तुझं वचन, सत्य वचन आम्हाला देवा समजू दिलंस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. त्याचबरोबर देवबापा आम्ही तुझे आभार मानतो विशेष करून अपेक्षासाठी की देवबापा आज तिचा वाढदिवस आहे, तिला तुझी कृपा पुरवलीस, इथं वर घेऊन आलास. आणि प्रभू देवबापा आम्ही तुझे आभार मानतो की येणारं देवबापा जी नवीन वर्ष आहे तिला देवबापा नवीन विश्वास, आशा, समाधान हे घेऊन येणार असावं. आम्ही देवबापा तुझ्या जीवनाबद्दल तुला मान, सन्मान आणि गौरव देतो. तुझी देवबापा आम्ही स्तुती करतो. तिला देवबापा तुझ्या कृपेत राख आणि तिच्या जीवनामध्ये असणाऱ्या तुझ्या ज्या योजना आहेत ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण कर. प्रभू मंडळीमध्ये अशी लेकरं दिलीस प्रभू, ही तरुण लेकरं प्रभू देवबापा जे येत आहेत, तुझं वचन ऐकत आहेत, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्यांच्या जीवनामध्ये देवा जे तू कार्य सुरू केलेलं आहेस ते शेवटपर्यंत राखणारा तू आहेस. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू आहे. आमेन. सर्वांना सलाम. गॉड ब्लेस. ओके.